नमस्कार कोकणकर, आपण आहोत तळ कोकणातील सावंतवाडी तालुक्यातील माडखोल या गावी आणि इथे लगबग चालू आहे ती इथे आयोजित होणाऱ्या महापूजेच्या कार्यक्रमाची पूर्वतयारी। जुन्या जाणत्या आणि नवयुवकांच्या या सहभागामुळे ही तयारी जोरात चालू आहे आणि तो दिवस उजाडला 14 एप्रिल 2025 सोमवार। दारातच स्वास्थ्य वदनाने इथल्या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आमचं स्वागत केलं। दोन्ही बाजूला सुंदर अशी पताक्यांची सजावट आणि सुंदर अशी नागमोडी या देवराईत जाणारी वाट, त्यामुळे अतिशय प्रसन्न आणि भक्तिभावाचं वातावरण इथे अनुभवास मिळत होतं। मोठमोठी जुनाड अशी झाडं या देवराईतली आणि इथला गारवा आल्हाददायक होता। अतिशय सुंदर आणि निसर्गरम्य हे ठिकाण आणि या ठिकाणी आज श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं आयोजन करण्यात आलं होतं। श्री काजरेकर कलाक्रीडा मंडळ आणि फौजदारवाडी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमानाने या महापूजेचं आयोजन केलं आहे। आज महापूजेचा कार्यक्रम असल्यामुळे पूर्वतयारी चालू आहे। इथले ग्रामस्थ, इथले युवा कार्यकर्ते अतिशय शिस्तबद्धरित्या या कार्यक्रमाचं आयोजन करतात। सर्वच तयारी पूर्ण झाली आहे आणि ते ब्राह्मणांकरवी महापूजेचा जो कार्यक्रम आहे तो इथे थोड्याच वेळात पार पडणार आहे आणि सर्व महापूजेची आरास इथे मांडलेली आहे। सत्यनारायणाची महापूजा इथे होणार आहे। युवा कार्यकर्ते थोडं श्रमपरिहार करतायत। भविष्यातील युवा कार्यकर्ते या मंडळाचे, या गावचे, तसेच ज्येष्ठ नागरिक सर्वच जण या कार्यक्रमासाठी मोठ्या उत्साहाने सहभागी होतात। त्याचप्रमाणे आमचे गावचे मानकरी सुद्धा या कार्यक्रमात सहभागी होतात। युवा नेते, ब्राह्मणांकरवी या महापूजेचं आयोजन पूजन होतं। सुरुवातीला सर्वांना नमस्कार करून या पूजेसाठी जे लोक बसलेले असतात किंवा पूजा ज्यांच्याकरवी केली जाते ते सर्वांना नमस्कार करतात व पूजा ज्या ठिकाणी बांधण्यात येते त्या ठिकाणी विराजमान होतात। प्रथम गणेश पूजन केलं जातं व त्यानंतर या सत्यनारायणाच्या महापूजेचं महत्त्व यजमानांना तसेच उपस्थित सर्व भक्तभाविकांना सांगितलं जातं। ब्राह्मण अतिशय योग्य पद्धतीने हे सर्व महत्त्व, ही पूजा का मानली जाते, कशासाठी केली जाते, त्याचं महत्त्व काय आहे हे सर्व यजमान किंवा उपस्थित भक्तभाविकांना पटवून सांगतात। यावर्षी 4 जोडपी या पूजेसाठी बसली होती। एक आमच्या मंडळातर्फे व 3 मंडळाच्या बाहेरील ज्यांनी नवस केला होता, तो नवस फेडण्यासाठी, पूजेचा नवस केला होता तो फेडण्यासाठी ते पूजेचं आयोजन केलं होतं व ती पूजेला बसली होती। ब्राह्मणांकरवी पूजेचा शुभारंभ होत असताना इथे मात्र मंडळाचे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात या कार्यक्रमाच्या आयोजनाची जबाबदारी पार पाडण्यात व्यस्त होते आणि गावच्या पुरोहितांनी या पूजेनिमित्त देवदेवतांना आवाहन करून पूजा यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी मदत करावी असं गाऱ्हाणं घातलं। पावणे देवी संघ पंचायत देवता, तस्मै चक्राधिपती काजरेकर देवता।
प्रतिवर्षीप्रमाणे यजमान विजय राऊत यथाशास्त्राप्रमाणे धर्मशास्त्राला अनुसरून आज समस्त भक्तांच्या वतीने या ठिकाणी जी वार्षिक पूजा तत्पर विनंती करतात करत असलेल्या या कार्याचा आरंभ असणे आपली पंचायत देवता गावच्या देवतेला या क्षेत्राधिपती देवतेला भगवती अमृतसह दाना तेवढे आपण केलेले आहे केलेल्या बहुमान अंधा तत्वाने पाहून घेऊन घेऊन आपले संपूर्ण स्वतःशिवाय आज या समस्त भक्तमंडळींना प्राप्त करून द्यावे आज प्रत्येकाचा चाललेला व्यवसाय उद्योगधंदासाठी रतनवाडी बरोबर प्रत्येकाला त्यांच्या कार्यक्षेत्राच्या ठिकाणी धनधान्य समृद्धी अखंड लक्ष्मीचा सदाशिवाद प्राप्त करून द्यावा जारण मारण तारण वशित्राण यांसारख्या अधिक्या किंवा शत्रुत्वाच्या भावनेतून होणे करणे करतो सारखे काही वाईट प्रकार करून ठेवल्याचा सगळे वाईट झोपून द्यावे भूतप्रेत पिशाच भय चिंता क्लेश दुःख दारिद्र्य अशा वाईट शक्तींपासून या कुटुंबियांना सदैव संरक्षण प्राप्त करून द्या अखंड पत्नी सौभाग्य प्रत्येकाला प्राप्त करून द्या वाढत्या व्यायानुसार उत्पन्न होणाऱ्या शारीरिक व्याधी मानसिक क्लेश परिहार करून सर्वांना चांगलं आरोग्य निरोगी आयुष्याची प्राप्तता घडवून द्या सामान्य बाहेर वाहून येतात असतात कोणत्याही रीती अरिष्ट आपत्ती संकट अपघात नव्हता सुखरूपणे प्रत्येकजण आपल्या वास्तूमध्ये परत येईल अशा विधीचा आशीर्वाद प्राप्त करून अखंड पत्नी सौभाग्य प्राप्त करून द्या मुलाबाळांना विद्यार्थ्यांचा धीरज द्या चांगली बुद्धी द्या वाईट व्यसनांपासून दूर ठेवून प्रत्येकाला पुढे चांगला नोकरी व्यवसाय प्राप्त होईल शिक्षा विधीचा शुभाशीर्वाद प्राप्त करून द्या काही चूक अपराध घडलेले असतील सहज मना नकार मनात असतील क्षम्य करा प्रत्येकाच्या मनात पुढच्या भावी जीवनाविषयी जे काय चांगले संकल्प आहे ज्या काही इच्छा आकांक्षा असतील तर त्या परिपूर्ण करा असलेली कामं लवकरात आपल्या शुभाशीर्वादाने पूर्णत्व आणून द्या समस्त भक्तांच्या ठिकाणी असलेले क्लेश दुःख दारिद्र्य दैन्य नष्ट करा प्रत्येकाला धर्माच्या ठिकाणी प्रेम देवाच्या ठिकाणी भक्ती सद्बुद्धी सत्संगती आयुष्य आरोग्य संपत्ती प्राप्त करून द्या आपल्याला संपूर्ण विवेका ठिकाणी कोणत्याही गोष्टीची टंचाईचा असेल मंत्रतंत्रात म्हणा पूजा संचार म्हणा प्रत्येक पुस्तकात म्हणून संपूर्ण खर्च असलेल्या कार्याचा आशीर्वाद सर्वांना प्राप्त करून द्या सर्वांना गौरव करा कल्याण करा रक्षण करा करत असलेली सेवा आपली मान्य करून द्या समस्त कुटुंबियांना भक्ताची आभारी प्राप्त करून द्या समस्त कुटुंबियांना सुखी देवा आणि प्रतिवर्षी अशीच आपली सेवा करून द्या तदनंतर पूजेला बसलेल्या यजमानांचा पाया पडण्याचा कार्यक्रम पार पडला एका बाजूला सत्यनारायणाची महापूजा कथापाठ चालू असताना दुसऱ्या बाजूला ब्राह्मण भोजन चालू होतं आणि या ब्राह्मण भोजनाला ग्रामस्थांचंही सहकार्य मोठ्या प्रमाणात होतं इथे मात्र येणाऱ्या भाविकांना थंड पेयाची सोय म्हणजेच रसना बनवण्याचं काम चालू होतं त्याचप्रमाणे आमच्या माडखोल गावातील प्रसिद्ध असे कॅटर व्यावसायिक श्री अरुण मालटकर यांचं कॅटरिंगचं काम म्हणजेच जेवणाची व्यवस्थेचं काम जोरात चालू होतं त्यांच्याबरोबर योगेश राऊळ आणि मालटकर माता भगिनी त्यांना सहकार्य करत होत्या त्याचप्रमाणे मंडळाचे कार्यकर्ते इथे कांदा कापण्याचं काम अगदी उत्साहात करत होते सहकार्य करत होते इथे आजच्या मेनूमधील पनीर भाजी बनवण्याचं काम चालू होतं आणि हे पनीर तळण्याचं काम या मालटकर भगिनी करत होत्या भाविकांची तर ये जा चालूच होती श्री सत्यनारायण महापूजेचं कथाकथन चालू असताना भाविक मात्र शांत चित्ताने सर्व कथन ऐकण्यात दंग होते तिथे काही कार्यकर्ते या महापूजेनिमित्त जे देणगी देत होते त्याच्या देणगीचा स्वीकार करण्याचं काम करत होते अतिशय शांतचित्ताने सर्व कथाकथन इथे ऐकण्यात दंग होते काही मान्यवर मंडळी या कार्यक्रमासाठी भेटी देत होते सर्व पापे सत्यदेवाच्या प्रभावाने खरोखरच नाश पावतात उदेशे स्कंदपुराणे रेवाखंडांद्रे सत्यनारायण व्रतकथायां पंचमोऽध्यायः हरये नमो नमः हरये नमो नमः हरये नमो नमः देवरायातील निसर्गरम्य असं वातावरण आणि या वातावरणात भक्तिमय असा अनुभव सर्वच भक्त भाविकगण घेत होते या भाविकांना युवा कार्यकर्त्यांकडून लाडू थंड पाणी तसेच थंड पेयाची व्यवस्थाही केली जात होती
तुझ्या कथाकथनाचा कार्यक्रम संपताच महाआरतीसाठी सर्वांना आवाहन करण्यात गावड्यांचं नाव लिहा. सकाराम गावडे. तदनंतर महाप्रसादाचाही कार्यक्रम उत्तमरित्या पार पडला. कोकणातील निसर्ग देवतेच्या पूजेचा कार्यक्रम तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न केला. न आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.